Just 5 minutes, huh? Because now we need to cover a lot of people. Om Shanti to all. Om Shanti to all. ब्रह्मा कुमारी ऑर्गेनाइजेशन से आना हुआ है। आप सभी ऑर्गेनाइजेशन को जानते ही हैं। पूरे वर्ल्ड में ऑर्गेनाइजेशन की 8000 से भी ज़्यादा ब्रांचेस रन आहे। आणि पुढे सांगायचं झालं तर मी फक्त एकदम थोडक्यामध्ये बोलते, बऱ्याच जणांना बोलायचं आहे अजून। आमचे कार्यक्रम आज जेलमध्ये राबवले जात आहेत। ठाणे जेलमध्ये, येरवड्या जेलमध्ये पण काही अंशी झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण आमचे कार्यक्रम राबवले जात आहे की जे रेग्युलर तिथे आमचे क्लासेस चालतात। की आमचा मुख्य हेतू हाच आहे की आपण हे जितके पण ऑर्गनायझेशन्स आज NGO इथे आलेले आहेत सगळ्यांतर्फे आपण बरेच कार्यक्रम राबवण्याची माहिती घेतली जरूर आणि त्याचा कैद्यांना कसा उपयोग होत आहे आणि जेलमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तो त्याचा उपयोग कसा करतात हे आपण सगळे ऐकतो आहेत आणि बघत पण आहोत। परंतु सर्वात प्रथम जे माझ्या आत्ता लक्षात आली आहे गोष्ट ती की एकदा कोणी कैदी बनला की त्याचा एक सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो ढासळून जातो आणि हा सेल्फ रिस्पेक्ट कसा मिळवावा त्याच्याकरता आपल्या सगळ्यांमध्येच आध्यात्मिक शक्ती आहेत, इनर पॉवर्स ज्याला आपण म्हणतो। आणि त्या इनर पॉवर्सला ओळखल्यानंतर आपण आपला जो सेल्फ रिस्पेक्ट ढासळवलेला आहे तो आपण परत कसा मिळवू, जेणेकरून की हे जे सगळे ऑर्गनायझेशन्स आहेत, NGO आहेत, जे कार्यक्रम राबवत आहेत त्याचा उपयोग आपण कसा घेऊ शकू आणि परत आपण आपल्या जीवनामध्ये कसं खडेतोडपणे उभं राहू शकू। आणि त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम जो राबवतो आहे त्याचं नाव आहे राजयोगा मेडिटेशन। की ज्या मेडिटेशनने आपण आपल्यामध्ये असलेल्या ज्या आध्यात्मिक शक्ती आहेत, ज्या आध्यात्मिक गुण आहेत, इनर पॉवर्स आहेत, व्हॅल्यूज ज्या आहेत की ज्या व्हॅल्यूज आपल्यामध्ये नसल्यामुळे आपल्याकडनं कोणी कुठचा अपराध घडला आहे, कुठची चूक घडलेली आहे, होऊ शकतं की कोणी कैदी झाला आहे, कदाचित त्याच्याकडे म्हणजे तो त्याच्याकडनं अपराध नव्हता झाला, त्याची चूक नव्हती, परंतु कोणाचा अपराधामुळे त्याला झालेली आहे जेल आणि तो तिथे आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मानसावर जो परिणाम झालेला आहे हा परिणाम जे त्याचं मनोबल आपण परत कसं मिळवून द्यावं त्याच्याकरता आमचे सेशन्स चालतात आणि रेग्युलर आम्ही हा कार्यक्रम तिथे राबवतो। ठाणे जेलमध्ये, नाशिक जेलमध्ये हे कार्यक्रम चालू आहेतच, परंतु आमची इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रच नव्हे परंतु ऑल ओव्हर इंडियामध्ये असे कार्यक्रम राबवण्यासाठी जर आम्हाला तुमची हेल्प झाली, तुमच्याकडनं सपोर्ट मिळाला तर खूपच चांगली गोष्ट आहे की सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ कॉन्फिडन्समुळे इतर अनेक NGOज कडनं मिळालेला जो सहभाग आहे त्याचा पण तो खूप चांगल्या रीतीने उपभोग करू शकेल आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकेल। ओम शांती। थँक्यू।